भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये बाल कलाकार म्हणून एक विशेष स्थान निर्माण करणारी श्वेता बसू प्रसाद. हे नाव आज केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी लाईफसाठीही ओळखलं जातं. 11 जानेवारी 1991ला जमशेदपूर, झारखंड इथे जन्मलेल्या श्वेतानं लहानपणीच अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं आणि तिच्या नैसर्गिक प्रतिभेनं तिनं प्रेक्षकांची मनही जिंकली. तिचा जीवन प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला होता. प्रत्येक प्रसंगातून तिनं स्वतःला जास्त सक्षम सिद्ध केलंय. श्वेतानं तिच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात फारच लहान वयात केली. म्हणजे तिने कहाणी घर घर की आणि करिश्मा का करिश्मा यासारख्या तेव्हाच्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तिच्या निरागस चेहऱ्यानं आणि सहज अभिनयानं तिनं लगेचच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र तिला खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्तरावरती ओळख मिळाली ती 2002 साली प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित मकडी या चित्रपटातून. मकडीमध्ये श्वेतानी चुन्नी आणि मुन्नी या दुहेरी भूमिका साकारल्या. एका गावातील भूताटकीच्या गूढ कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात श्वेतानं दोन्ही भूमिकांमध्ये कमालीची विविधता दर्शवली. निरागस चुन्नी आणि धाडसी मुन्नी या दोन्ही व्यक्तिरेखा तिनं तितक्याच सहजतेनं साकारल्या आणि प्रेक्षकांना तिच्या वयाचा अक्षरशः विसर पडला. तिच्या या अप्रतिम अभिनयासाठी तिला 2003 साली सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. या यशामुळे ती एका रात्रीत स्टार बनली आणि मकडीनंतर मग तिनं इक्बाल सारख्या समीक्षक प्रशंसित चित्रपटांमध्ये आणि लाईफ होतो ऐसे यासारख्या व्यावसायिक चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिच्या बाल कलाकाराच्या कारकिर्दीत तिनं केवळ हिंदी चित्रपटांमध्येच नाही तर अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. बाल कलाकार म्हणून यश मिळाल्यानंतर श्वेतानं तिच्या अभिनयाची जी क्षितिज आहे ती विस्तारण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये कोथा बंगारू लोक या तेलुगू चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक संधी मिळाल्या. तिनं तेलुगू, तमिळ, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम केलंय, ज्याच्यामध्ये राईड असेल किंवा प्रियदर्शन, कालीकुंडी, चेंजेन यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हे विविध भाषांमध्ये काम करण्याची तिची क्षमता आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची तिची वृत्ती यामुळे दाक्षिणात्य प्रेक्षकांचीही तिला पसंती मिळाली असेल. हिंदी मनोरंजन सृष्टीत जर बोलायचं झालं तिथेही ती सक्रिय राहिली. बालाजी टेलिफिल्म्सच्या चंद्र नंदिनी या लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेत तिने नंदिनीची मुख्य भूमिका साकारली. या भूमिकेतून तिनं ऐतिहासिक पात्रांना न्याय देण्याची आपली क्षमता दाखवून दिली. बद्रीनाथ की दुल्हनिया आणि द ताशकंद फाईल्स यासारख्या हिंदी मूव्हीजमध्येही चित्रपटांमध्येही तिनं महत्त्वाच्या भूमिका केल्या आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. श्वेताच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये 2014 साली एक मोठं वादळ आलं, ज्यामुळे तिच्या आयुष्यात मोठा धक्का बसला. हैदराबादमध्ये एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्यावर काही गंभीर आरोपही लावण्यात आले, ज्यामुळे मीडियामध्ये एकच खळबळ उडाली होती आणि या प्रकरणामुळे तिला काही काळ पुनर्वसन केंद्रातही राहावं लागलं. मात्र श्वेता या कठीण प्रसंगाला अत्यंत धैर्यानं सामोरी गेली. या प्रकरणानंतर तिनं स्पष्ट केलं की ती कोणत्याही चुकीच्या कृत्यात अजिबात सामील नव्हती. तिला एका पुरस्कार सोहळ्यासाठी बोलवण्यात आलं होतं. तिला हैदराबाद सेशन कोर्टानं क्लीन चिट दिल्यानंतरच तिची ही खरी बाजू समोर आली. या वादामुळे तिच्या कारकिर्दीवर तात्पुरता परिणाम झाला असला तरी पण श्वेतानं हार मानली नाही. तिने या प्रसंगातून शिकून अधिक खंबीरपणे कमबॅक करण्याचं ठरवलं. हा काळ तिच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण टप्पा होता आतापर्यंतचा, असं म्हणायला काही हरकत नाही. पण तिच्या कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या पाठिंब्यामुळे ती यातून बाहेर पडायला लागली आणि पडण्यासाठी तिला मदत झाली. तिनं पुन्हा एकदा आपल्या अभिनयावरती लक्ष केंद्रित केलं, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी मेहनत घेतली. सगळे अडथळे पार करून श्वेता बसू प्रसादनं पुन्हा एकदा भारतीय मनोरंजन सृष्टीत आपलं स्थान निर्माण केलंय. सध्या ती क्रिमिनल जस्टिस या लोकप्रिय वेबसिरीजच्या 4थ्या सीझनमध्ये लेखा अगस्त्य या वकिलांच्या भूमिकेमध्ये दिसतेय. या सिरीजमध्ये श्वेतानं ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केलं. त्या सीझनमध्ये ती पंकज त्रिपाठी यांच्या माधव मिश्रा या भूमिकेला प्रतिस्पर्धी म्हणून उभी आहे, ज्यामुळे दोन्ही कलाकारांमध्ये एक प्रकारची अभिनयाची स्पर्धा पाहायला मिळतीये. क्रिमिनल जस्टिसमध्ये तिच्या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही कौतुक होत आहे, ज्यामुळे तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा एक नवीन दिशा मिळाली आहे. ही भूमिका तिच्या पुनरागमनाचं प्रतीक बनली आहे आणि तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर सगळ्या नकारात्मक चर्चांना पूर्ण विराम दिला. श्वेता बसू प्रसादचा जीवन प्रवास
हा केवळ एका अभिनेत्रीचा नाही आहे, तर एका खंबीर व्यक्तीचा प्रवास आहे. बाल कलाकार म्हणून मिळालेलं यश, त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधली यशस्वी कारकीर्द, आयुष्यात आलेलं अनपेक्षित वादळ आणि त्यातून फिनिक्स पक्षासारखं भरारी घेणं, हा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या अभिनयावरची तिची निष्ठा, तिचा दृढ निश्चय, संकटातून मार्ग काढण्याची तिची क्षमता, यामुळे ती आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतीये. श्वेता बसू प्रसाद हे नाव भारतीय मनोरंजन सृष्टीतील एका अशा कलाकाराचं प्रतीक आहे, ज्यानं सगळे अडथळे पार करून आपल्या कलेच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलंय. खरंय की नाही?